एकतर नख काढण्याचा वार आहे, तुम्ही बुधवारी तुमचे नख काढू शकतात. पण नख जर काढलेत तर अजिबात इकडे तिकडे टाकू नका. कारण ज्या वेळेला तुम्ही तुमचं नख काढतात आणि खाली टाकलं की त्याच्यावरून जर एखादा स्त्री असेल, एखादा पुरुष असेल किंवा एखादा कीटक असेल त्याच्यावरून जात असेल, तर त्याचे जेवढे काही दोष आहेत, त्याचे जेवढे काही रोग आहेत, तेवढे आपल्याला लागत असतात. हे नख फार भयंकर आहे. म्हणून नख काढल्याच्या नंतर मात्र त्या ठिकाणी तुम्ही वॉशरूम मध्ये जातात तिथेही टाकू शकतात, फ्लॅश करू शकतात, पण ते नख उघड्यावर अजिबात टाकू नका. त्याने काय होतं, आपलं भाग्य मात्र खराब होतं. नख अजिबात कुरतडायचं नाही. लक्षात बसतंय ना तुमच्या? ऐका, सगळ्यात महत्वाचं सांगते, दक्षिण दिशेकडे मुख करून जेवायला बसत जाऊ नका. काही काही दक्षिणेकडे तोंड करून जेवायला बसतात. जेवणासाठी फक्त दोन दिशा दिलेल्या आहेत. एक तर पूर्वेकडे तोंड करून बसावं, नाहीतर दुसरी गोष्ट पश्चिमेकडे तोंड करून बसावं. उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जर तोंड करून आपण जर जेवायला बसलो तर 100% मला असं वाटतं की त्या ठिकाणी आपल्याला आजार लागतात. दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे तोंड करून बसू नका जेवायला. का बरं? पश्चिमेकडे जेवढी जेवढी माणसं तोंड करून जेवायला बसतात तेवढ्यांच्या पाठीमागे रोग लागत असतात. आणि दक्षिणेच्याकडे तोंड करून बसलो की सगळं आपण जे जेवण करतो ते मात्र त्या ठिकाणी पिशाच्य योनीला जात असतं. कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा आहेत, म्हणून तिकडे तोंड करून कधी जेवायला बसायचं नाही. जेवायला बसण्याची दोनच ठिकाणं आहेत. एक तर उत्तरेकडे तोंड करून बसा आणि दुसरी गोष्ट पूर्वेकडे तोंड करून बसा. याने काय होतं, आपलं भाग्य खराब होत नाही. पूर्व दिशेला जर तुम्ही तोंड करून जेवायला बसत असाल तर तुमच्या जीवनामध्ये म्हणजे आयुष्य वाढत जातं. आणि उत्तरेकडे जर तुम्ही तोंड करून बसत असाल तर तुमच्या जीवनात मध्ये यश प्राप्त होत असतं. म्हणून कुठून कुठे बसायचं, कुठून कुठे नाही बसायचं हे फक्त लक्षपूर्वक ऐका. मी आज का सांगितलं माहितीये का? अरे आज फार पवित्र दिवस आहे आणि मला असं वाटतं आज तुम्हाला काहीतरी नेता आलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला याची माहिती दिली. आता तर उद्या ग्रहण आहेत, बरोबर की नाही? उद्या बरोबर विचार जर केला तर ग्रहणाची वेळ सांगितली. सुतक कधी लागतात आहे का? उद्या 3 मार्च 2026 या वेळेमध्ये आपलं सुतक जे लागतंय ते मात्र 6:21 ती सुरू होत आहे आणि संपूर्ण 12 घंटे ते चालू राहणार आहेत. आपल्याकडे जास्त वेळ दिसणार नाही, आपल्याकडे फक्त 20 मिनिटं दिसणार आहेत, पण दिवसभर त्या ग्रहणाचं पालन आपल्याला करायचं आहे. तुमच्यामध्ये कोणी जर मात्र त्या ठिकाणी प्रेग्नेंट असेल, गर्भवती महिला असेल, तर तिने त्याचं पालन करायचं आहे. त्याचं पालन करायचं म्हणजे काही कापायचं नाही, काही ते तर सगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तेवढा जो काळ आहे तेवढा काळ तुम्ही परमार्थात घाला. 6:30च्या आत जर स्वयंपाक करता आला तर उत्तम होईल. आणि स्वयंपाक जर केला आणि 12 तास तुम्हाला तुमच्याकडे असतात, पण 12 तास जर समजा आपण नाही काही ग्रहण केलं तर उत्तम. काही वाटलं खावं तर थोडं पाकं खाऊ शकतो, पण तुळशीची पानं आत्ताच खुडून ठेवा घरी गेल्याच्या नंतर. कारण 6:30च्या नंतर आपल्याला तुळशीचं पान खुडता येत नाही. म्हणून सगळ्या अन्न पदार्थांमध्ये ते तुळशीचं पान त्या ठिकाणी टाकायचं आहे. काही अडचण असेल तर 100% मी इथेच आहे, मला भेटा. परंतु मला जेवढं माहिती आहे आणि मला वाटतं तुम्हाला जेवढं सोपं वाटतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून कालपर्यंत आपण सगळेजण पाहत होतो